नमस्कार सर्वांना, घरचं स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे मी विदर्भ स्पेशल झणझणीत कैरीचा ठेचा। खूप छान आणि भन्नाट रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते भाकरीसोबत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला मग रेसिपीला सुरुवात करू। एक कैरी घेतलेली आहे मी, बघू शकता। लसूण घेतलेला आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे। लाल मिरच्यामध्ये बनवणार आहे मी ठेचा। आपण हिरव्या मिरच्यात पण बनवू शकतो, पण ह्या लाल मिरच्यातला खूप छान लागतो उन्हाळ्यात। तर मी लाल मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आता त्या थंड व्हायला साईडला ठेवते आणि जी कैरी आहे ती आता आपण कट करून घेऊया। कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी, आता कट करून घेते। ही रेसिपी एकदम साधी आणि पटकन होणारी सोपी पण आहे आणि खायला देखील खूप छान लागते। उन्हाळ्यात आमच्या गावाकडे खूप बनवतात अशी। हिरव्या मिरच्यात पण बनवतात, पण सहसा लाल मिरच्यात उन्हाळ्यात खूप छान लागते खायला। तर एकदा नक्की बनवून बघा, नक्कीच आवडणार तुम्हाला। असे कट करू घेते मी। छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे आपल्याला कैरीचे। हे बघा, असे तुकडे केले आहेत मी। आता आपण हवं असलं तर याच्यावरची सालही काढू शकतो, छान लागते साल काढून। पण मी साल नाही काढत, मला सालीसकटच याचा ठेचा आवडतो खायला, छान लागतोय। त्याच्यामुळे मी तशीच ठेवलेली आहे। तुम्हाला जर का अशी नसेल आवडत साल तर तुम्ही त्याच्यावरची साल काढू शकता। आता आपण याला साईडला ठेवूया आणि ज्या मिरच्या भाजून ठेवल्या होत्या त्या कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये। आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये पण फिरवू शकतो, पण त्याची चव एवढी येत नाही छान, त्यामुळे मी खलबत्त्यात कुटून घेते। थोडंसं मीठ टाकते आणि थोडेसे जिरे। मिरची मी आत्ता एवढी घेतली कुटायला, पण एवढी चटणीमध्ये नाही घेणार। आपण कमी जास्त तिखट करू शकतो आपल्याला किती पाहिजे आहे तर। पहिली मिरची अशीच कुटून घ्यायची, पहिले लसूण टाकायचं नाही। लसूण जर का सुरुवातीला टाकला तर मिरची बारीक व्हायला कठीण जाते। आता मिरची बारीक करून घेतली मी। आता जो लसूण घेतलेला आहे तो टाकून देते आणि परत कुटून घेते। बघा, छान चटणी तयार झालेली आहे आपली लाल मिरचीची। दाखवते, ही पण उन्हाळ्यात खायला खूप छान लागते। अशीच पण खायची म्हटलं तर तेलात फ्राय करून। आता ही साईडला ठेवूया आपण। आता आपल्याला कैरी बारीक करून घ्यायची आहे, त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात ठेवते आणि फिरवून घेते। आबडधोबडच फिरवायची, जास्त बारीक नाही करायची। बघा, फिरवून घेतलेली आहे मी। आता काढून घेते, हे बघू शकता। सर्व चटणी काढून मी ह्या भांड्यात टाकून घेतलेली आहे खलबत्त्यात। आता याला आपल्याला चटणी टाकून कुटायचं आहे, म्हणजे छान असा ठेचा आपला तयार होतोय कैरीचा। आता तिखट आपण किती पाहिजे त्याच्या अंदाजानुसार चटणी टाकायची आहे। ही चटणी थोडी तिखट छान लागते, आंबट तिखट, त्याच्यामुळे मी थोडा जास्तच टाकणार आहे। आपण जास्त तिखट नसन खाणार तर कमी टाकायचा आणि याला छान असं मिक्स कुटून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ठेचा चांगला बनून तयार होतो। मीठ थोडंसं अजून टाकायचं, कारण चटणी पूर्ण घेतलेली नाही आहे मी। आणि परत कुटून घेते। डायरेक्ट कैरीचे छोटे पीसेस पण आपण असे कुटून घेऊ शकतो, ते पण छान लागतात, पण ते जरा कुटायला खलबत्त्यात जड जातात, त्याच्यामुळे मिक्सरला फिरवून घेतलं होतं मी। माझी आई अशीच कुटायची, मिक्सरमध्ये नव्हती फिरवत। बघू शकता किती छान ठेचा झालेला आहे, दाखवते मी। बघू शकता किती छान दिसत आहे। भाकरीबरोबर खूप म्हणजे खूप छान लागते ही। आपण ऐवजी 2 चपात्या तर नक्की खाणार। चपातीबरोबर पण छान लागते, पण भाकरीबरोबर अजून चव छान लागते याची ठेच्याची। बघू शकता आपला ठेचा बनून तयार झालेला आहे, जसा पाहिजे तसा। हिरव्या मिरच्यात पण छान होतो, पण लाल मिरच्यात एकदा नक्की बनवून बघा। कैरीचा ठेचा रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब सुद्धा करा।
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओमध्ये जर का काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.